रामकृष्ण हरी. मी कृष्णा महाराज कमानकर. माझ्या सर्व तरुण तरुणींना, मित्रांना माझी एक विनंती आहे, म्हणजेच एक निवेदन आहे, आव्हान आहे. तुम्हाला जर कमी वयात आणि कमी काळात जर खूप काही करायचं असेल, खूप मोठं व्हायचं असेल किंवा यशाच्या शिखरापर्यंत पोहोचत असेल, उंच शिखर गाठायचं असेल, तर तुम्ही सतत पॉझिटिव्ह राहा. 1 सेकंद पण निगेटिव्ह राहू नका आणि निगेटिव्ह लोकांच्या तोंड सुद्धा पाहू नका. कारण निगेटिव्ह लोकं आपल्याला निगेटिव्ह करत असतात. ते स्वतः तर निगेटिव्ह राहतातच, पण आपण त्यांच्याजवळ गेल्यानंतर ते आपल्यालाही निगेटिव्ह करतात. तुम्ही प्रयोग करून बघा. तुमचा जर एखादा मित्र किंवा मैत्रीण निगेटिव्ह विचाराचे असतील, तर तुम्ही त्यांच्याजवळ जा आणि त्यांना फक्त एवढंच म्हणा, "एक काम आहे, करतो का?" त्याची सुरुवातच निगेटिव्ह. "मला जमेल का? मी करील का? माझ्याकडून होईल का?" अशा अनेक प्रकारचे, नाना प्रकारचे उत्तरं देऊन आपल्याला ते उडवाउडवीची उत्तरं देऊन आपल्याला ते बाजूला करतात. पण जेव्हा तुम्ही याच्या उलट, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहतात, तेव्हा तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. तुम्ही प्रयोग करून बघा. एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला अंतःकरणापासून पाहिजे असते, मनापासून पाहिजे असते, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी हा सारा निसर्ग आणि परमेश्वर तुम्हाला एकवटून मदत करीत असतो आणि पाहिजे असलेली गोष्ट तुमच्या पदरात पडल्याशिवाय निसर्ग आणि परमेश्वर शांत बसत नाही. मग सतत पॉझिटिव्ह राहा. कारण अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद जर कुठे असेल, तर फक्त पॉझिटिव्ह विचारा. तुम्ही प्रयोग तर करून बघा. तुम्हाला मी 4 पुस्तकांची नावं सांगतो. ती 4 पुस्तकं अशी आहेत, ती मी स्वतः वाचतोय आणि माझ्याकडे ती आहे, माझ्याकरता आहे. आपणही ती विकत घ्या, बाजारात ती मिळतात. काही किंमत काही लई नाहीये. पण तुम्ही ती 4 पुस्तकं मिळवा, तुम्हाला फार बरं वाटेल. ती 4 पुस्तकं अशी आहेत. पहिलं पुस्तक आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं ते पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा फायदा असा आहे, की माणूस झोपेत सुद्धा पॉझिटिव्ह राहतो. हो, तुम्ही वाचून तर बघा. जोसेफ मर्फी यांचं असं म्हणणं आहे, की तुम्हाला जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या पुढे अडखळलेलं असेल किंवा त्या प्रश्नाचं उत्तरच तुम्हाला मिळत नसेल, तर तुम्ही एखाद्या झाडाखाली जा, मोबाईल वगैरे स्विच ऑफ करा, बाजूला आजूबाजूला कोणी नसलं पाहिजे. अशा वेळेला झाडाखाली जा, बसा, मेडिटेशन करा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. 10-5 मिनिटांनी तुमचं लक्ष केंद्रित झालं, श्वास आणि तुम्ही एक झालात, की तुमचा ते अडखळलेला प्रश्न जो आहे, जे उत्तर मिळत नाही, तो प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला सांगा, की "हे अंतर्मना, असा-असा प्रश्न आहे, त्याचं उत्तर मला मिळत नाही, मी काय करू?" त्यावेळेला अचानक ते उत्तर तुमच्या पुढे उभं राहिलेलं असेल, कारण ही ताकद फक्त पॉझिटिव्ह विचारात आहे. अशक्य गोष्टी शक्य होतात ते पॉझिटिव्ह विचाराने. हे पहिलं पुस्तक. दुसरं पुस्तक आहे वि. स. खांडेकर यांची सुखाचा शोध नावाची कादंबरी एकदा वाचा. तिसरं पुस्तक असं आहे, ते तर फार सुंदर आहे. 1.5 दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे, थोर विचारवंत, थोर शाहीर अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी एकदा आपण वाचली पाहिजे. आपल्या मुलांना, मुलींना, नातवाला, नातीला, सुनबाईला आपणही ती वाचली पाहिजे. सगळ्यांनी ती कादंबरी, सगळ्या संपूर्ण फॅमिलीने ती कादंबरी वाचली पाहिजे. अशी सुंदर कादंबरी आहे फकीरा इज ए नॉट अ जोक. अण्णाभाऊ साठेंनी 35 कादंबऱ्या लिहिल्यात. पण त्या 35 कादंबऱ्यांची बाप ठरलेली कादंबरी आहे फकीरा. वेगवेगळ्या देशात, विदेशात, राज्यात ती ट्रान्सलेट झाली भाषेमध्ये, वेगवेगळ्या भाषांमध्ये. म्हणून ती कादंबरी वाचली पाहिजे आपण एकदा. 10वीला बऱ्याच लोकांना धडा होता स्मशानातील सोनं. तो धडा ज्या कादंबरीवरती आधारित होता, ती कादंबरी म्हणजे फकीरा. एकदा वाचा. आणि शेवटचं पुस्तक आहे भारताचे थोर राष्ट्रपती म्हणजेच माझे आयडॉल डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम. इज अ नॉट अ जोक. फार, फार सुंदर, अप्रतिम. 10वी नापास झाली होती पहिल्यांदा. नंतर पुढचं शिक्षण पूर्ण केलं. पण किती थोर विचारवंत आहे. पॉझिटिव्ह विचाराची ताकद बघा किती असते. त्यांची अग्निपंख कादंबरी एकदा वाचलीच पाहिजे. अ, ज्यांच्या डोक्यामध्ये कांदे, बटाटे, वांगे, प्लॉट, फ्लॅट, बँक बॅलन्स, पैसा, गाडी-बाडी सगळं काही असं भरलेलं असेल. त्या सगळ्यांची झापडं उडवणारी कादंबरी आहे. ती म्हणजे अग्निपंख. एकदा आपण वाचा. मी स्वतः ही पुस्तकं वाचलेली आहेत आणि मी स्वतः कमी वयात आणि कमी काळात फार मोठ्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलेलो आहेत. अशा माझ्यासारखे असे हजारो लोक आहेत का त्यांनी या कादंबऱ्या वाचल्या, त्यांनी हे पुस्तकं वाचले. हे 4च नाहीत, असे अनेक आहेत. पण मला जे मिळाले ते मी आपल्या पुढे सांगितले. नक्कीच आज तारीख आहे 2 जून 2026. आपण सतत पॉझिटिव्ह राहा. 1 सेकंद पण निगेटिव्ह राहू नका आणि निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात सुद्धा राहू नका. मग बघा इथून पुढचे 6 महिन्यात तुम्ही कुठच्या कुठं पोहोचले असाल, ही ताकद फक्त पॉझिटिव्ह विचाराची आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या. कृष्णा महाराज कमानकर ऑफिशियल हे चॅनल आहे. नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.